महिन्याचा शेवट जवळ आला की तुम्हाला हफ्त्याची चिंता सतावते ना. या महिन्यात पगारच आला नाही तर हफ्ते कसे फेडायचे? कर्ज तर काढले पण नोकरी गेली तर काय करायचं? कर्जाच्या या कचाट्यातून बाहेर कसं पडायचं? आपल्या या चिंतेवर आम्ही या व्हिडिओतून 5 सिक्रेट टिप देणार आहोत. त्या समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 1. आपले सर्व कर्ज लिहून काढा. कोणाचे किती कर्ज आहे, त्याचे व्याज किती आहे, किती हफ्ते बाकी आहेत याचा सविस्तर अभ्यास करा. कर्जाची एकूण रक्कम किती आहे, त्यासाठी किती कालावधी शिल्लक आहे याची माहिती मिळाली की तुम्हाला पुढील नियोजन करणे अगदी सोपे जाईल. 2. ज्या कर्जाचा व्याज दर जास्त आहे ते कर्ज अगोदर फेडायला घ्या. मोठा भार अगोदर हलका केल्याने लहान हफ्त्यांचा फार ताण राहणार नाही. 3. खर्चावर मर्यादा ठेवा. महिन्याचा खर्च कमी करा. त्यातून वाचलेले पैसे कर्जमुक्तीसाठी एक फंड म्हणून बाजूला काढून ठेवा. सुरुवातीला हे कठीण जाईल पण हळूहळू याची नक्की सवय होऊन जाईल. 4. उत्पन्नाचे इतर पर्याय शोधून ठेवा. आपल्या दररोजच्या नोकरी व्यवसायापलीकडे जाऊनही उत्पन्नाचे इतर काही मार्ग शोधण्याचा प्रयत्न करा. फ्रीलान्स कामे घेणे, सुट्टीच्या दिवशी छोटे मोठे काम करणे, यातून थोडे थोडे पैसे जमा करत राहा. ज्या कमाईतून आपला आर्थिक ताण हळूहळू कमी होत जाईल. 5. आणि महत्वाचे म्हणजे कर्जाच्या ताणाने आयुष्यात हरून जाऊ नका. त्यामुळे तुमच्या कुटुंबाचा आनंद हरवून जाईल. कर्ज हा आजार नसून नियोजनाचा अभाव आहे. हे सूत्र लक्षात घ्या आणि हळूहळू या आर्थिक संकटातून बाहेर पडा. आणि हा व्हिडिओ तुमच्या त्या मित्राला शेअर करा ज्याच्या कर्जामुळे आयुष्यातील आनंद हरवत चाललाय. आणि असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राईट अँगलला सबस्क्राईब करायला विसरू नका.